नवीन राज्यांची निर्मिती भारताच्या अर्थव्यवस्थेस हितकारक आहे. टिप्पणी नोंदवा, टिप्पणी करा और कमेंट, त्याला शब्द आपण वापरतो कमेंट. ओके, हा प्रश्नाचा आधी तुम्हाला ब्रीफ करून देतो की हा प्रश्नामध्ये मेन्शन काय करायचं. हा प्रश्न होता रिजनलिझमवर किंवा प्रादेशिकतावाद ह्या टॉपिकवर. रिजनलिझमवर मध्ये एक फेमस डिबेट आहे की जेवढ्या आपण लहान लहान ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिटची निर्मिती केली तर ती ऍडमिनिस्ट्रेशनसाठी चांगली असते का, जेवढे राज्य अधिक जेवढे जिल्हे अधिक. हा डिबेट कंटिन्युअस रिजनलिझम मध्ये आहे. तर नवीन राज्यांची निर्मिती हे ना अर्थव्यवस्थेत हितकारक आहे ह्याबद्दलचं ओपिनियन, ह्याबद्दलची कमेंट विचारली आहे. मी आधी ह्या शब्दावर फोकस करतो, ह्या कमांडला फोकस करतो. कमेंटचा अर्थ असतो की दे आर एक्सपेक्टिंग फ्रॉम युअर साइड की तुम्ही ह्या टॉपिकवर काहीतरी लॉजिकल, रॅशनल, एक वेल रिसर्च, वेल इन्फॉर्म्ड ओपिनियन लिहावं तुमच्या साईडनं. ओके, पण दे ऑल्सो कन्सिडर की तुमचं ओपिनियन खूप वाचन केल्यानंतर खूप अभ्यासक पद्धतीने निर्माण केलेलं असेल, और तुम्ही एक्सपर्टचं ओपिनियन ॲज अ रेफरन्स म्हणून तिथे मेन्शन करत असाल. एक्सपर्ट किंवा तुमचं खूप वेल इन्फॉर्म्ड ओपिनियन, तुमची कमेंट काय ह्यावर, तुमचं मत काय ह्यावर, हे एक्सपेक्टेड आहे. शक्यतो कन्क्लुजनच्या आधी थोडंसं है ना, कन्क्लुजनच्या आधी किंवा ॲज अ कन्क्लुजन तुमचं कमेंटच्या भाषेमध्ये जावं की तुम्हाला काय वाटतं. फक्त विदाऊट मेन्शनिंग की माझ्या मते, हे मेन्शन नाही करायचंय. ओके, माझ्या मते हे ना समथिंग असं मेन्शन नाही करायचंय. मे बी यू कॅन मेन्शन की अकॉर्डिंग टू एक्सपर्ट्स, हे त्यांची कमेंट आहे, त्यांचं असं मत आहे, हे तुम्ही मेन्शन करू शकता. कमेंटमध्ये फक्त माझ्या मते हे मेन्शन नाही करायचंय. कन्क्लुजन किंवा कन्क्लुजनच्या आधी तुमची कमेंट दिसायला पाहिजे. म्हणजे काय की तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये दोन्ही साईडनी बोलायचं. ह्या दोन्ही साईडनी बोलताना की राज्यांची निर्मिती कशी हितकारक आहे, राज्यांची निर्मिती कशी हितकारक नाही, आणि तुमचं कन्क्लुजन जे असेल ते असेल त्याच्या कुठेतरी आधी किंवा हा पूर्ण भाग तुमच्या कमेंटवर जाईल जे तुम्हाला ह्यावर सुचतंय. बाय द वे, फोकस ऑन अर्थव्यवस्थेस हितकारक आहे. ओके, अर्थव्यवस्थेस हितकारक आहे येस, नो, आणि तुमची कमेंट. सोपा होता हा. स्ट्रक्चरली तुम्हाला जमलाय असेल, आय होप. नक्कीच जमला असेल प्रश्न तुम्हाला. मी जितकं बघतोय तेवढं कंटेंट पण तुम्हाला जमतोय. ह्या प्रश्नामध्ये दोन बाजू होत्या. एक की बाबा हितकारक आहे आणि दुसरी बाजू होती हितकारक नाही. अर्थव्यवस्था हितकारक आहे आणि हितकारक नाही. तर तुमच्या बॉक्समध्ये बॉडीतला जो पार्ट आहेत, हे दोन पार्ट आहेत, त्यामध्ये तुमची हेडलाईन काय जायला हवी होती की लहान राज्यांची निर्मिती ही अर्थव्यवस्थेस हितकारक. तुम्ही काय लिहिलं तिथे हेडलाईनमध्ये? कुणी सकारात्मक, कुणी नकारात्मक, अजून कुणी काय काय लिहिलंय? इफेक्टिव्हनेस अँड लिमिटेशन्स. अजून कोणी काय लिहिलंय? अर्थव्यवस्थेवर परिणाम लिहिलाय. ह्या सगळ्या शब्दांमध्ये काही चूक नाही आहे. मोर प्रॉपर, मोर है ना प्रिसाइज वर्ड्स आहेत जे त्यांनी स्वतः तुम्हाला दिलेत. त्यांनी तुम्हाला इफेक्टिव्हनेस नाही विचारला. जर माझा प्रश्न असला असता की लहान राज्यांची निर्मिती कितपत इफेक्टिव्ह आहे, तर माझा शब्द इफेक्टिव्हनेस आला असता. त्यांनी स्पष्ट शब्द वापरलाय काय की अर्थव्यवस्थेस हितकारक. दुसरा, हितकारक नाही म्हणण्यापेक्षा फक्त आपण फार तर फार काय लिहू शकतो? मर्यादा. तुमचे हेडलाईन्स करेक्ट करा. ओके, तर तुमचा आजचा लेसन असेल की तुमच्या हेडलाईन्स ज्या आहेत, ती हेडिंग जी आहे त्या हेडिंग जरा प्रॉपरली जाऊ द्या. ओके, ज्यांना अजून तो इफेक्टिव्हनेस वाढतो, अर्धा मार्काचा फरक असतो हा, इफेक्टिव्हनेस वाढतो. अर्थव्यवस्थेवरती कशा परिणाम करते? 1, 2, 3 है ना, 4, 5 लिमिटेशन्स, 1, 2, 3, आणि इंट्रोडक्शन काय केलं असतं? भारतामध्ये लहान राज्यांची मागणी का होते, जर तुम्ही ही कन्सेप्ट क्लिअर केली असते तर. कारण का होते हे तुम्हाला लिहायला चान्स नाहीये कुठे, त्याचा परिणाम लिहायचा चान्स तुम्हाला आहे. का होते? एकतर सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी, और प्रशासकीय सुविधा वाढवण्यासाठी, और अर्थव्यवस्थेमध्ये भर घालण्यासाठी. तर तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शन मध्ये एक होऊ शकतं की त्याचं बॅकग्राऊंड की ते का ही मागणी निर्माण होते, लहान राज्यांची गरज का पडते. Okay, and as a value addition you may also mention there States Reorganization Act. बरोबर, पुनर्गठन जे राज्यांचं आपण केलेलं आहे, स्टेट्स रिऑर्गनायझेशन ऍक्ट ऑफ 1956
हे तुम्ही मेन्शन करू शकता. सो ही मागणी का होतीये आणि ह्या मागणीच्या अंतर्गत आपण राज्यांची निर्मिती करतो. इवन तुम्ही भारतीय संविधानामधले आर्टिकल्स मेन्शन करू शकता, ज्यामधनं आपण राज्यांचं इंटरनल रिऑर्गनायझेशन करतो. कोणते आर्टिकल्स? आर्टिकल 2, 1 नाही, ओके, 3. 2 काय? कोणी सांगाल आर्टिकल 2? हे रिऑर्गनायझेशन आहे. आणि 4 काय आहे? 4 त्याला प्रोसेस व्हॅलिडेट करतं. ओके, सो यू मे मेन्शन आर्टिकल 3 ऑल्सो हिअर. यू मे ऑल्सो मेन्शन फजल अली कमिशन हिअर, जे तुम्हाला ठीक वाटेल. फजल अली भरपूर व्हॅलिडेशन आपल्याकडे. ओके, ही मागणी का होते, किंवा SR ऍक्ट, रिऑर्गनायझेशन ऍक्ट, किंवा आर्टिकल 3 फजल अली कमिशन. आणि मग आर्ग्यू करा की का होते, है ना, ते हितकारक काय, हितकारक का नाही, ह्याच्यावर आपण कंटेंटवर बोलू, PDF मधनं जाऊया. आणि मग तुमची कमेंट असेल, मग तुमचं लॉजिकल कन्क्लुजन असेल. तुम्हाला कळतंय की तुम्ही एक्झामिनरला कन्फ्यूज केलंय. तुम्ही कन्फ्यूज कसं केलंय की त्याला आधी सांगितलं की हो हितकारक आहे, तुम्ही लगेच म्हणले की हितकारक नाही. म्हणजे ह्याचं लॉजिकल कन्क्लुजन काय? इफ दिस इज थेसिस, इट इज अँटीथेसिस. तुमचं कमेंट शुड बी सिंथेसिस. थेसिस, अँटीथेसिस, आणि ह्या दोघांचं लॉजिकल कन्क्लुजन. मग काय कन्क्लुजन तुम्ही केलंय? काय करायला पाहिजे? मग लहान राज्यांची निर्मिती करायला पाहिजे की नाही पाहिजे? येस, म्हणजे जो वर्ड तिथे वापरला, ओके, येस, जो आय एम सॉरी बट दॅट वर्ड जो तिथे यूज केला, नवीन राज्य, लहान राज्य, जे काय त्यांचा वर्ड जो आहे, कन्सेप्ट इज की काय कन्क्लुजन असेल माझं. ठीक आहे, तुम्ही ह्या साईडला जास्त फेवर केलेला आहे, इथे फेवर केलाय की की एक नवीन किंवा लहान राज्यांची निर्मिती ही राष्ट्र निर्मितीसाठी भर घालते, ती सांस्कृतिक अस्मितेचं एक रूप असते आणि ह्याला भर घालते. बट व्हॉट इफ ते नवीन राज्य जे आपण निर्माण केलंय, ते नवीन राज्य मोर माल ऍडमिनिस्ट्रेशनकडे चाललंय, तिची प्रशासकीय सुविधा आणि व्यवस्था व्यवस्थित चालली नाही तर? म्हणजे काय? नवीन राज्यांची निर्मिती करणं इज नॉट सफिशियंट कंडिशन फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्या नवीन राज्यामध्ये सुद्धा प्रशासकीय सुधारणा, आणखी इम्प्रुव्हमेंट, मोर गव्हर्नन्सची आवश्यकता आहे. ह्या दोघांना बॅलन्स करणं म्हणजे आपलं कन्क्लुजन आहे, कमेंट आहे. लुक ॲट दिस हाऊ, की आपण त्याला कसं. येस प्लीज, तुम्ही हातवर केलता. हा पण आहे, म्हणजे समजतंय की वी कॅनॉट फेवर ओनली धिस पोझिशन. एक तर जे ऑलरेडी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये जिथं मागणी आहे नवीन राज्यांची, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये विदर्भाची मागणी आहे, किंवा गुजरातमध्ये सौराष्ट्राची मागणी आहे, किंवा बुंदेलखंडची मागणी असो, हरित प्रदेशाची मागणी असो, तर ह्या मागण्यांची कारणं ओळखणं, आणि जर आपण ते राज्य वेगळे नाही करूनही ते सोल्युशन आणू शकलो तर ते करणं. अदरवाईज जर आपण नवीन राज्य निर्माण केले जरी, लाईक तेलंगणा, उत्तराखंड एटसेट्रा, तर तिथे प्रॉपर गव्हर्नन्स असणं आवश्यक आहे. ओके, त्याची स्ट्रॅटेजी आपल्याकडे. असं नाही व्हायला पाहिजे की ते प्रोजेक्ट फेल गेला, तो प्रयोग फेल गेला. ओके, सो कंटेंट शुड बी की ह्याचा फायदा काय, ह्याचं नुकसान काय, आणि त्याचं बॅलन्स. तर भारतामध्ये आपण त्याला आधी सांगितलंय की 56 पासून 14 पर्यंत छत्तीसगड, उत्तराखंड वगैरे आपण निर्माण केलेत. आणि अनेक अभ्यास आणि अनुभव दर्शवतात की लहान राज्य, नवीन राज्य, प्रशासनिक कार्यक्षमता, श्रेष्ठ विशिष्ट किंवा क्षेत्रामध्ये जे काही रिजनल स्पेसिफिक आपली धोरण निर्मिती आहे, किंवा स्थानिक गरजा, ह्यांचा विकास निर्माण करणं, स्थानिक गरजांची पूर्तता करणं, ह्यासाठी फार आवश्यक ठरतात, हे गरजेचे ठरतात आपल्याला दिसतं. मुख्य भागामध्ये, बॉडीमध्ये आपण लिहितोय की ह्याचा हितकारक परिणाम काय, की ह्यानं ऍडमिनिस्ट्रेशन बेटर होईल, इज ऑफ डुईंग बिझनेस वाढेल, मोर इन्व्हेस्टमेंट आपण आणू शकू, राईट. त्याच पलीकडे एक रिजनल डेव्हलपमेंटला ती गती मिळेल, क्षेत्रीय विकासासाठी ती गती असेल, इन्क्लुझिव्ह ग्रोथ होईल, बॅलन्स्ड ग्रोथ होईल, हे आपण त्यामध्ये मेन्शन करतोय. जसं की है ना, यू कॅन से खनिज, मिनरल्स, इंडस्ट्रीज, है ना, अर्बनायझेशनची डेव्हलपमेंट होणं, आधुनिकीकरण आणणं, जागतिकीकरणाचा प्रभाव वाढवणं, हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण अधिक नवीन राज्य, लहान राज्य निर्माण करू, विचार मोर बेटर इन ऍडमिनिस्ट्रेशन. त्या पलीकडे ह्या ज्या स्थानिक संसाधनं आहे ह्यांचं एक कार्यात्मक किंवा कार्यक्षम शोषण किंवा त्याचा वापर, म्हणजे आपण जल, है ना, खनिज किंवा जमीन, ह्याचा योग्य वापर करू शकतो, आपण तिथे गुंतवणूक वाढवू शकतो. अशा पद्धतीनं जर आपण लहान किंवा नवीन राज्यांची निर्मिती केली तर ती इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला भर घालेल. कशी? इन्व्हेस्टमेंट तिथे वाढेल, इंडस्ट्री वाढेल, औद्योगिकरण होईल, रोजगार निर्मिती होईल, अधिक प्रशासकीय सुविधा निर्माण होतील, मोर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ईज निर्माण होईल. अशा पद्धतीनं एकंदरीत हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स ही नवीन उद्योगधंद्यांना चालना देईल आणि आर्थिक विकासामध्ये ती भर घालेल. हाऊएव्हर, जर ह्यामधून चॅलेंज काय निर्माण होऊ शकते ह्यामध्ये काय, आणि हा वन मोर पॉईंट, की
कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम, बरोबर, हा देखील त्यातनं इम्प्रूव्ह होईल. एक स्पर्धात्मक संघ राज्यवाद देखील, इज ऑफ डुईंग बिझनेस अँड ऑल. प्रत्येक राज्य एकमेकांशी कम्पीट करेल, लहान लहान राज्य नवीन नवीन राज्य कम्पीट करतील की आपण अधिकाधिक इन्व्हेस्टमेंट कशी. व्हायब्रंट गुजरात, मॅग्नेटिक महाराष्ट्र, ऑल दिस थिंग्स यू मे मेन्शन देअर, राईट. सो पण ह्यामध्ये मर्यादा काय आहेत की आर्थिक दिवाळखोरीचा धोका आहे. जर नवीन राज्य निर्माण केलंय तर त्यांना इकॉनॉमिक रिसोर्सेस पुरली नाही तर दिवाळखोरीकडे जाऊ शकतं. इन्व्हेस्टमेंट आलीच नाही तर गव्हर्नमेंटच्या तिजोरीवरचा दाब है ना, यू कॅन से की तो जो है ना बजेटरी रिस्ट्रेन्स आहेत, प्रादेशिकता आणि तुमची आयडेंटिटी, अस्मिता ह्या आधारित मागण्या जर वाढत गेल्या तर, अजूनच मागण्या वाढल्या तर आपण किती राज्य निर्माण करणार, किती जागेवर गव्हर्नमेंट उभा करणार नवीन, किती जागेवर रिसोर्स डिस्ट्रीब्यूट करणार, ह्या संसाधनांचं वितरण कसं करणार, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. पायाभूत सुविधांचा एक भार निर्माण होऊ शकतो ह्या आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या तिजोरीवर. म्हणून तुम्ही हे देखील मेन्शन करू शकता ॲज चॅलेंजेस. उदाहरणं आहेत आपल्याकडे छत्तीसगड, झारखंड है ना, यू कॅन से उत्तराखंड, तेलंगणा, की कशा पद्धतीनं ह्या सगळ्या राज्यांनी ह्या नवीन राज्यांच्या दर्जाचा चांगला सकारात्मक वापर केला आहे आणि तिथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट घडून आणली आहे. पण द मोस्ट इम्पॉर्टंट वॉज की तुमचा कन्क्लुजन, जर तुम्ही ह्या कन्क्लुजनचा शेवटचा पार्ट बघितला की हे सगळं काही ठीक आहे, तथापि राज्य निर्मिती ही स्वतःच समाधान नसून इट्स नॉट अ सोल्युशन. ती विकासाला पूरक ठरण्यासाठी सातत्यपूर्ण शासन सुधारणा, गव्हर्नन्सचे रिफॉर्म्स करणं आवश्यक आहे. राज्य निर्माण करून काम संपतं असं अजिबात नाही. राज्य निर्माण करून तुम्ही तुमचे रिझल्ट अचीव्ह करू शकता असं अजिबात नाही. जे राज्य नवीन निर्माण केलंय तिथे चांगलं गव्हर्नन्स, तिथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट येईल का हे पण एन्श्योर करणं आवश्यक आहे. ओके, सो हा बॅलन्स अप्रोच हवा. सो असं नको जायला की राज्य निर्मितीलाच तुम्ही सपोर्ट करतायत और विरोध करतायत. विरोध पण नको, सपोर्ट पण नको. तर तुम्ही कसं करणार, राज्य निर्मिती ठीक आहे, परंतु जर हे केलं तर ते ठीक आहे, काय केलं तर गव्हर्नन्स रिफॉर्म्स केलं तर ते ठीक आहे. आय होप तुम्हाला समजतंय. ओके मागेपर्यंत. सो एकाच पक्षाला तुम्हाला सपोर्ट करायचं नाही कमेंटमध्ये. कमेंट म्हणजे काय, थेसिस आणि अँटीथेसिसचं लॉजिकल कन्क्लुजन, ह्या दोघांचा मिक्स असतो तो. थेसिस काय होता की हितकारक आहे अर्थव्यवस्थेला, अँटीथेसिस काय, हितकारक नाही. तर आपलं कन्क्लुजन काय असेल, ह्या दोघांचा मिक्स, हितकारक आहे पण केव्हा ते मेन्शन करतोय आपण. ओके, सो दॅट इज आवर सिंथेसिस. स्टेटचा रेव्हेन्यू तुम्ही लिहा ना मग, चॅलेंजेस सगळे म्हणजे इट्स कम्प्लिटली ओपन एंडेड कंटेंट. म्हणजे तुम्ही बजेटचे रिस्ट्रेन्स असतील, रेव्हेन्यू कमी होणं असेल, टॅक्सेशन कमी होणं असेल है ना, हे सगळं काय, टुरिझमचा इन्कम कमी होणं असेल, जे काय तुम्ही भरपूर सारं इथं मेन्शन करू शकता. द पॉईंट वॉज अबाउट द बॉडी, द स्ट्रक्चर. येस वी फेवर दॅट, नो हे पॉसिबल नाहीये. आणि कमेंट की तुम्हाला मग ह्यावर काय वाटतं. बरं, बाय द वे तुम्हाला काय वाटतं पर्सनली की लहान राज्य किंवा नवीन राज्यांची निर्मिती केली तर भारताच्या प्रशासकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक गरजा पूर्ण होण्यासाठी हा सोल्युशन आहे का. नवीन राज्याची निर्मिती का, म्हणजे मागणी का होते, एक तर सांस्कृतिक अस्मिता जपणं, प्रशासकीय सुधारणा किंवा तो काही जो है ना एक गव्हर्नन्सची ईज निर्माण करणं, आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी ह्या निर्माण होतात. तुमचं काय ह्यावर ओपिनियन आहे. अधिकाधिक राज्यांची निर्मिती करायला हवी. चला, हे पण चांगला मुद्दा आहे. इथं आपण तिथे मेन्शन करू शकतो इथे की चौथा पॉईंट टाका तुम्ही चॅलेंजमध्ये की मतपेढीचे राजकारण, वोट बँक पॉलिटिक्स पण होऊ शकतं ह्यातनं. एखादा राजकारणी किंवा एखादा राजकीय पक्ष नवीन राज्याची निर्मिती हा मुद्दा समोर ठेवून त्याच्या राजकीय भाकऱ्या भाजू शकतो. वोट बँक पॉलिटिक्सची चॅलेंज आहे. राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो. परफेक्ट, इट्स गुड पॉईंट. चॅलेंज टू युनिटी, इंटिग्रिटी अँड सॉव्हर्निटी. इकॉनॉमीज ऑफ स्केल कमी होऊन जाईल, राज्यांचे इन्कम कमी होऊन जाईल, ह्युमन रिसोर्स डिवाइड होऊन जाईल. कॅन यू गेट दॅट, राईट. म्हणून नवीन राज्यांची निर्मिती करणं इज नॉट द बेस्ट सोल्युशन. व्हेन इट इज बेस्ट सोल्युशन, जेव्हा आपण नवीन राज्य अजून बेटर परफॉर्म करेल ह्याची काळजी घेत असू. तर नवीन राज्य निर्माण केलं आणि सोडून दिलं असं अजिबात है ना हे सोल्युशन नाही.